न्यूज 18 लोकमतवर आपण पाहत आहात सकाळच्या बातम्या आणि यात अक्षरशः 2 ते 3 जिल्ह्यामध्ये महापुराचा धोका आहे। प्रामुख्याने सांगलीतली ही दृश्य आहेत, ही अंगावर काटा आणणारी आहेत। सांगली शहराला कशा पद्धतीने नदीच्या पाण्याने वेढले सगळीकडनं आपण पाहू शकतो। कोल्हापुरातली आपण मगाशी दृश्य पाहिली ब्रेकच्या पूर्वी, तर आता ही सांगलीतली दृश्य आहेत। सांगली महानगरपालिकेने पूरपरिस्थितीची हे काही फोटो जारी केले आहेत आणि त्यातून आपल्याला पूरपरिस्थितीची भीषणता निश्चितपणे कळू शकते। शहराच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी आहे। वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वैभव, सांगलीमध्ये नेमक्या कुठल्या भागात तू आहेस? सांगली शहरात आणि उपनगरात म्हणजे सांगलीच्या जवळपासच्या भागात किती ठिकाणी पाणी आहे? किती लोकांना फटका बसला या पुराचा? मिलिंद, आम्ही एसटी स्टँडचा जो परिसर आहे सांगलीच्या त्या परिसरामध्ये होत आणि घरांमध्ये दुकानांमध्ये सगळीकडे पाणी शिरलेलं आहे। लोक जी आहेत ती अडकलीत, त्यांना बाहेर काढायचं काम महापालिकेच्या वतीनं काही स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं जसं जमेल तसं करण्यात येत आहे। अनेक जण आपापल्या परीनं या पुरातून बाहेर निघतायत। त्यांना मदत करण्यासाठी आपण पाहतोय समोर महिला ज्या आहेत त्या कशा पद्धतीनं जसं जमेल तितकं सामान घेऊन बाहेर पडताना महिला दिसत आहेत। पाऊस पुन्हा सुरू झालाय। या शहराच्या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती कृष्णेचा काठ जो आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते शिरलंय। जवळपास 53.10 फूट इतक्या उंचीचं पाणी जे आहे ते आयर्विन पुलावरती दिसतं आणि काही जे लोक आहेत त्यांना मदत सुद्धा पोहोचवली जाते। दुधाच्या पिशव्या ज्या आहेत त्या ही मुलं या अशा पद्धतीनं बोटी करून या दुधाच्या पिशव्या ज्या आहेत त्या जे लोक घरामध्ये अडकलेले आहेत त्यांना पोहोचवण्यासाठी जातात। अनेक घरांमध्ये लहान मुलं आहेत ज्यांना दुधाची गरज आहे, त्यासाठी हे अत्यावश्यक वस्तू ज्या आहेत, जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या पोहोचवल्या जात आहेत। अनेक तरुण मुलं जी आहेत ती त्यांच्या परीनं या रेस्क्यूमध्ये सहभागी होत आहेत। लोकांना मदत पुरवली जाते। अनेक लोक जे आहेत ते या अशा पद्धतीनं जे हाती लागेल तात्पुरतं त्या गोष्टी घेऊन या पुरातून बाहेर पडायचा प्रयत्न करतात। अनेक जणांना घेऊन येण्यासाठी तरुण मुलं जी आहेत ती हातगाड्यांचा वापर करतात। त्यांच्या बॅग असतील किंवा निश्चित वैभव, आपण तुझ्याकडनं माहिती घेत राहणार आहोत। ही दृश्य खूपच अंगावर काटा आणणारे आहेत। सांगलीकरांनी, सांगली शहरातल्या लोकांनी कधीच एवढा पाऊस पाहिला नसेल की सांगली शहरात जे रस्ते कधीच पाण्याने एवढे भरत नव्हते ते गुडघाभर पाण्याने भरलेले आहे। वैभव, तू राहाच आपल्यासोबत। आता मात्र या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात। काही क्षणांमध्ये पुन्हा भेटूयात काही ताज्या बातम्यांसह।